डोंगराळे गाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यज्ञा जगदीश दुसाने 3 ते 4 वर्षाच्या मुलीवर जो मोठा अन्याय अत्याचार ज्या राक्षसांनी केला त्या राक्षसाला खरं तर ताबडतोब फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला फाशी दिली पाहिजे, संपूर्ण नाशिक जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची मागणी आहे। आणि याला कोणताही प्रलंब न करता वेळ न लावता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। खरं तर मला वाटतं मुंबई ठाण्याच्या भागात जेव्हा एक लहान मुलीवर त्या एका शिंदे नावाच्या अंबरनाथ ठिकाणी ज्याप्रमाणे त्याचा एन्काउंटर केला असा याचा करायला पाहिजे नव्हता। आणि जनतेला खरा तेव्हा न्याय मिळणार आहे की यापुढे अशा घटना होऊ नये। वारंवार अशा घटना घडतात आणि कोणत्या प्रकारची महायुती सरकारचे मुख्यमंत्री असोत इतरही मंत्री असोत कोणती कारवाई करत नाही। आपण बघितलं असेल की या नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी भ्रष्टाचार फोफाळलेला आहे आणि आम्ही मागे शिवसेना आणि मनसेने या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याच्या वतीनं जो 12 ऑक्टोबर 2025 रोजी मोर्चा काढला तेव्हा खऱ्या अर्थानं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला सुरू झाला। मग महायुती सरकारचे मंत्री आमदार जागे झाले, नाहीतर या नाशिकमध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राहणं मुश्किल झालं होतं। तरी आजही त्याच पद्धतीने कायदा सुव्यवस्था संपूर्ण जिल्ह्यात पाहिजे तसं काम सुरू नाही आहे। ज्या पद्धतीने आज हा माणूस हा राक्षस 3-4 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार करतो, तिला मारून टाकतो, कोणत्या प्रकारचा धाक राहिलेला नाही आहे या सरकारचा, या मंत्र्यांचा, आमदार खासदारांचा। आणि यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्तेतून पैसा पाहिजे। मात्र जनतेवर शेतकरी असेल रोजगार असेल जनतेवर अन्याय अत्याचार होतात, कोणावरही लक्ष नाही यांचं। यांना खरं तर जनतेने यांना धडा शिकवला पाहिजे, जनता रस्त्यावर उतरली पाहिजे आणि यांना जाब विचारले पाहिजे की आपण काय करता इथे। म्हणून मी आता अप्पर जिल्हाधिकारी नाशिक दोन्ही पक्षांचा केकांत साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंची आम्ही संयुक्तरित्या आजही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी आहे या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे आणि याच्या पुढे अशा प्रकारचं कोणी कृत्य करणार नाही। पण याला वर्षानुवर्षाने लावले नाही पाहिजे आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नुसते कागदी घोडे नाचून आणि लोकांना आश्वासनं देऊन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार काम करतं ते होऊ नये ही आमच्या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून खरी मागणी आहे। आज या ठिकाणी सलीमामा शेख असेल, सुदाम कोंबड्याची, लालचंद्र सोनवणे त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आमच्या सर्व दोन्ही पक्षांच्या वतीनं मागणी आहे, अन्यथा आम्ही दोन्ही पक्षांच्या वतीनं तीव्र असं या नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन करू। त्याला होणाऱ्या परिणामास संबंधित सगळे जबाबदार असतील याची नोंद घ्यावी। जय महाराष्ट्र। आपण तिथे डोंगराळ्याला जाऊन आले का? डोंगराळ्याला आम्ही चाललोय आता। चाललो हो।